जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या निवडणुकीच्या अनुषंगाने दिनांक 16 ते 21 जानेवारी 2026 पर्यंत नामनिर्देशन प्रक्रिया सुरू आहे। नामनिर्देशन पत्र भरण्याकरिता आपल्याकडे आपण जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणनिहाय टेबलाचे नियोजन केलेलं आहे। एकूण 9 जिल्हा परिषद गट आणि 18 पंचायत समिती गण असं जत तालुक्यामध्ये आपल्याकडे संख्या आहे। नामनिर्देशन पत्र बरोबर आयोगाने विहित केलेलं शपथपत्र, त्याबरोबर शौचालय आणि ठेकेदार नसल्याचं स्वयंघोषणापत्र, त्याचबरोबर नादेय प्रमाणपत्र आहे ते पंचायत समितीकडून आपण घेत आहोत। लहान कुटुंबाचं स्वयंघोषणापत्र घेतो आहोत। त्याचबरोबरीनं अनुसूचित जाती जमाती किंवा इतर राखीव प्रवर्गातून जे उमेदवार निवडणूक लढवणार आहेत त्यांच्यासाठी जात प्रमाणपत्र आणि त्याच्याबरोबर जात पडताळणी प्रमाणपत्र देखील आवश्यक आहे। ज्यांच्याकडे जात पडताळणी प्रमाणपत्र नाही त्यांच्यासाठी आपण त्यांनी जात पडताळणीकडे अर्ज केल्याचा पुरावा आणि हमीपत्र अशा आपण बाबी नामनिर्देशन पत्राबरोबर घेत आहोत। त्याचबरोबरीनं जत तालुक्यामध्ये निवडणूक आदर्श आचारसंहिताचं पालन होण्याकरिता आचारसंहिता कक्ष स्थापन केलेला आहे। त्याचबरोबर VST आणि FST आणि SST अशा आपण पथकं नेमलेली आहेत। स्टॅटिक आपल्या ज्या काही स्टेट बाउंड्रीज आहेत तिथं स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम आहेत। त्याचबरोबर प्रति 3 जिल्हा परिषद गटनिहाय आपण एक फ्लाइंग स्क्वॉडची देखील नेमणूक केलेली आहे। 24 तास 24/7 आपल्याकडे तक्रार निवारण कक्ष देखील उपलब्ध केलेला आहे। ज्या उमेदवारांना प्रचारासाठी ज्या विविध परवानगी लागतात त्याच्यासाठी एक खिडकीची सुद्धा आपण सुविधा त्या ठिकाणी केलेली आहे। त्याचबरोबर सर्व नागरिकांसाठी मतदार यादी, ज्या उमेदवारांना मतदार यादीची आवश्यकता आहे त्यांना आपण प्रति पान 2 रुपये या प्रमाणे शुल्क आकारून ते मतदार यादीची झेरॉक्स देण्याची देखील व्यवस्था केलेली आहे। जत तालुक्या प्रशासनातर्फे निवडणुकीची मोठ्या व्यवस्थित तयारी केलेली आहे। आणखी काही उमेदवारांना किंवा सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही बाबतीत शंका असेल तर आमच्याकडून त्या शंकांचं निरसन करण्याची पूर्णपणे व्यवस्था केलेली आहे। सर्व मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान करून जत तालुक्यातील प्रशासनाला सहकार्य करावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद। Press the bell icon on the video and never miss another update.